नवापूर पुणे बस 2 ट्रकांच्या मध्यभागी चिरडली गेली. कोंडाईबारी घाटात रात्री घडला विचित्र अपघात. भीषण अपघातातून 15 प्रवासी थोडक्यात बचावले. नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात रात्री 9 वाजेच्या सुमारास एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. महामार्ग पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या बसला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बस समोर असलेल्या ट्रकवर आदळली आणि 2 अवजड वाहनांच्या मध्ये अक्षरशः चिरडली गेली. या अपघातात बसचा पुढचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. नवापूर आगाराची नवापूर पुणे MH14 MH1957 ही बस महामार्गावर उभी असताना हा अपघात घडला. बसच्या समोर आधीच एक ट्रक उभा होता. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने बसला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की समोरच्या ट्रकचा लोखंडी अँगल बसच्या कॅबिनमध्ये थेट आत शिरला. यामुळे बसच्या कॅबिनचा चेंदामेंदा झाला. अपघातात बस चालक महेंद्र लाजा गावित राहणार जामणपाडा यांचे पाय कॅबिनमध्ये अडकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरिकांनी मोठ्या शर्थीने त्यांना बाहेर काढले. तसेच बस वाहक संतोष बारसू सोंडे राहणार भुसावळ यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जामणपाडा सरपंच प्रियंका गावित यांचे बंधू मनोहर गावित यांनी तातडीने आपल्या खासगी वाहनातून जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले. सुदैवाने बसमधील 15 प्रवासी या मोठ्या संकटातून बचावले आहेत. यामध्ये नवापूर, चिंचपाडा, साक्री, सुरत आणि दहिवेल येथील प्रवाशांचा समावेश आहे. नवापूर पुणे बसमधील जखमींची नावे याप्रमाणे आहेत. महेंद्र लाजा गावित चालक नवापूर, संतोष बारसू सोंडे वाहक भुसावळ, योगेश माका पाटील वय 28 सुरत, भावना योगेश पाटील वय 22 सुरत, भास्कर हरिचित्ते वय 64 नवापूर, वसंत आनंद वाणी वय 55 चिंचपाडा, राजेश विनायक पाटील वय 45 साक्री, उषा मोहन गायकवाड वय 35 विसरवाडे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घाटातील या भीषण दृश्याने प्रवाशांच्या अंगावर काटा आणला होता. नाव काय? माझं नाव संतोष बारसू सोंडे. मी कंडक्टरमध्ये होतो आणि ML गावित ड्रायव्हर. मग कसं झालं? तिथं ते पोलीस चौकीजवळ ट्रॅफिक जाम होती. पुढे गाडी उभी होती, त्याच्या मागे आम्ही उभे होतो. पण आमच्या मागून एक मोठा कंटेनर आला. त्याने जबरदस्त आमची उभी गाडी ठोकली. जोपर्यंत त्याचे ब्रेक थांबली नाही तोपर्यंत त्याने आमची गाडी डायरेक्ट पुढच्या एंगलच्या गाडीमध्ये पूर्ण वरती टोटल लॉस करून टाकली. म्हणजे बस मध्ये उभी होती आणि मागून ट्रकने कंटेनरने धडक दिली. धडक एकदम जबर धडक दिली डायरेक्ट की त्या समोरच्या कंटेनर मधले एंगल पूर्ण आमच्या गाडीमध्ये आले. आपल्या बस मध्ये किती प्रवासी होते? 15. काही कोणाला जास्त लागलंय? लागलाय हात वगैरे फिरायचा. हो, म्हणजे ड्रायव्हरचा हात, ड्रायव्हर कंडक्टरला जास्त लागलंय. ड्रायव्हर तर दबले होते नाही. हो का? आणि पॅसेंजर 2-3 पॅसेंजर जखमी आहेत. जखमी आहे. तिथे बरेचसे आहे. बाजी आता छोटा मोठा लागलेला आहे. आम्हाला पुढे आणलं. हो. अपघात कसा झाला आणि कुठे झाला? अपघात कोंडाईबारी जे आहे ना, पोलीस वाले उभं राहतात बॅरिकेड पाशी. गाडी स्लो होती. मागून एक ट्रेलर आलं कंटेनर मोठं. त्याचं काही टायर फुटलं. त्याने मागून जबरदस्त धक्का दिला त्याने. आणि पुढे अजून एक ट्रक होती, त्याचे काही इंगल बाहेर होते मोठे मोठे. बरोबर. ते दोघीमध्ये एकदम बस मध्ये आली. म्हणजे दोघं ट्रकच्या मध्ये बस होती. अर्धी तिकडे बी लॉस झाली पुढे पण आणि अर्धी मागे पण लॉस झाली. प्रवाशांना किती लागलंय? प्रवाशांना लगभग 7-8 जणांना. आमचे बी 2 पेशंटना आमचे लागलंय. कुठले तुम्ही? मी इकडे महाराष्ट्र गाव आहे पण आपण सुरत मध्ये राहतो. आपण महाराष्ट्रात कुठून बसले? आम्ही आता सटाणावरून बसले होते आणि इकडं नवापूर उतरणार होते. मग दुसरी बस घेणार होते. जास्त लागलंय? जास्त ते आमच्या भाषेला आणि आमच्या पाहुण्यांना त्यांना जास्त लागलंय. जास्त भाषेच्या हातवरती होत नाही. आणि कोणती? आमचे पुणे नागपूर आहे. आम्ही पुण्यावरून येत होतो. कोंडाबारी घाटात पोलीसवाले ते चेकपोस्ट आहे तिथे. आम्ही लाईनमध्ये चालत होतो आणि मागच्या गाडीने धडक दिलं. पुढच्या गाडीच्या पुढे आम्ही जाऊन धडकलो. तर पूर्ण मी दाबलं गेलो होतो. कंडक्टरला पण लागलं आहे आणि ते
गाडीतलं मोठं एंगल भरलेलं होतं ते पूर्ण बसमध्ये निघून गेलं आहे. म्हणजे बसचा पूर्ण मागून पुढून पण मागून पण. हा म्हणजे मध्ये होती बस. हा मध्ये. दादा काय नाव आपलं? वसंत आनंद वाणी. काय झालं, कसा अपघात झाला? मी नाशिकहून येत होतो. कोंडावरी घाटा उतरून गाडी हायवेला उभी होती. पुढे पोलीस चौकी असल्या कारणाने मागून ट्रकवाल्याने मागून धडक दिली. ती कमीत कमी आमच्या बसला आहे ना 100 मीटरपर्यंत पुढे घेऊन नेली आणि पुढे जे एंगलवाली ट्रक उभी होती त्यात ते एंगल घुसला. नंतर काय माहित नाही दादा काय झालं. किती प्रवासी होते तरी? त्याच्यात कमीत कमी 5-15 प्रवासी असतील. जास्त कोणाला लागलंय का? जास्त बाकीचा मलाही मुक्का मार बसलाय आणि बोट चिरला गेलाय. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.